महत्त्वाची अपडेट. जेलमध्ये राहावं लागलं, परंतु त्यांनी एक ॲफिडेव्हिट करून दिला अजित पवार गटांना समर्थनाचं. हे ओपन आहे, त्यात काही लपून राहिलेलं नाही. आणि ॲफिडेव्हिट करून पाठिंबा दिला किंवा ते अजित पवार गटांच्या बरोबर आहे, म्हणजेच महायुती बरोबर आहेत. आता राहिला विषय, आज जे काही आरोप विधान परिषदेमध्ये झाले, त्यामुळे तो एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून कदाचित हे पत्र किंवा हे ट्विट व्हायरल केलं असावं किंवा ट्विट केलं असावं. मुळात त्यांना सप्लिमेंटरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पैसे दिल्याची माहिती आहे त्यांच्या मतदारसंघात. म्हणजे महायुतीचा आमदार म्हणूनच त्यांना ट्विट करून ते पैसे दिल्याची माहिती आहे. आता भारतीय जनता पक्षाला त्यातून सुटका मिळवायची असेल, आम्ही त्यांच्याबरोबर नाही, ते आमच्याबरोबर नाही दाखवण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न असावा असं मला वाटतं. हो, महायुतीबरोबर असलेल्या आमदारांना जेवढा कोटा आहे तो कोटा त्यांनाही मिळाल्याची माहिती आमची आहे. नाराजी कशासाठी? तुम्ही अनुभवी राजकारणी, तुम्ही याला महायुतीचा अजितदादा आणि फडणवीसांची स्ट्रॅटेजी म्हणून पाहता की वादाची सुरुवात पाहता? अजिबात नाही, मी हे स्ट्रॅटेजी म्हणून बघतो. वाद याच्यात अजिबात दिसत नाही. त्यात नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे आणि तुम्ही घेत असाल तर आमचा त्याला विरोधही नसणार, पण निर्णय तुम्ही सर्वस्वी तुमचाच असेल. हो, पण असं आहे की तुम्ही ती जबाबदारी आमची नाही, आमच्यावर आरोप होऊ नयेत. कारण त्यांच्याच कालावधीमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली, नवाब मलिकांवर जी कारवाई झाली ही सगळ्यांना सर्वश्रुत माहीत आहे की कशामुळे झाली, काय झालेत, काय आरोप आहेत. पण देशद्रोही म्हणून त्याच्या सभागृहामध्ये त्यांचा उल्लेखही देशद्रोही म्हणून केला गेला. आणि ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळं देशद्रोही माणूस आपल्या बाजूला बसला तर अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यातून असं आहे की सोबतही पाहिजेत आणि जवळही नको, असा तो प्रकार. म्हणजे सोबत तर आहेच पण जवळही नको. तर हे ते ठीक आहे, त्यांच्या पक्षाचं काय तो निर्णय असेल. पण ॲफिडेव्हिट देऊन मात्र दादांना पाठिंबा त्यांनी दर्शवला, एवढी माहिती माझ्याकडे आहे. एक मिश्किल हास्य सुद्धा देत आहे सगळ्या घडामोडीनंतर. आपल्या चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य देत आहे. अडचण होत आहे भाजपाची संपूर्ण. बघा, भाजपा हुशार पक्ष आहे, फार धूर्त आणि हुशार लोकांचा पक्ष आहे. ते त्यातून मार्ग कसं काढावं हे त्यांना बरोबर कळतं. त्यातून तो मार्ग काढायचा त्यांचा प्रयत्न आहे. चला आता नवाब मलिक यांना महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये घ्यायला त्याने तुम्ही त्यांनी महाविकास आघाडीसोबतच राहावं नवाब मलिक? नाही, तो मी आम्हाला द्यायची गरज नाही. आता आम्ही विरोधातच आहोत. येऊन काय त्यांचा संख्याबळ वाढतोय आणि आम्ही सत्तेत येतो अशात थोडी भाग आहे. त्यामुळे त्यांनी कुठे राहायचा तो त्यांचा निर्णय आहे आणि तो राष्ट्रवादीचा निर्णय आहे, तो आमच्या पक्षाशी काही संबंधित नाही. इथेनॉल बाबत आता केंद्राने अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण देखील सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. चव्हाणजी, आपण पाहतोय फडणवीसांनी अजित पवारांना हे पत्र लिहिले आणि नवाब मलिकांना महायुतीमध्ये सहभागी करून घेणं योग्य ठरणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची पहिली अधिकृत भूमिका? आम्ही कुणाला आमच्या सोबत घ्यावं, कुणाला घेऊ नये असं हा अधिकार पूर्ण आमच्या नेतृत्वाला आहे. त्यांनी त्यांची जी विनंती केली त्यावरती आमचे नेते निर्णय घेतील किंवा त्याबद्दल भूमिका मांडतीलच. परंतु एखादी आरोप सिद्ध न होण्याच्या आधीच एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं हे योग्य नाही. ते गृहमंत्री म्हणून फडणवीस साहेब आहेत. एखाद्या व्यक्तीवरती आरोप झाले त्याची चौकशी असताना त्याला आरोपीचे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. गृहमंत्र्यांनी मला वाटतं याच्यावरती थोडासा विचार करायला हवा असं आम्हाला वाटतंय. चव्हाणजी, आज नवाब मलिक अधिवेशनामध्ये उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली. अनेक नेत्यांची देखील त्यांनी भेट घेतली आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यानंतर आता हे पत्र आले. त्यामुळं अजित पवार गटासमोर, राष्ट्रवादीसमोर हा पेच निर्माण झालाय असं वाटत नाही? नाही, साहजिक आहे. त्यांनी जे नवाबाईवरती आरोप केले होते किंवा त्यांच्याबद्दल ते वक्तव्य केले होते ते बोलणं साहजिक आहे. परंतु आम्ही नवाबाईच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. कारण त्यांनी कुठल्याही कशा पद्धतीचा देशविरोधी कृत्य सोडा, पण कुठलीही असं या महाराष्ट्राला हानी व्हावी अशी भूमिका त्यांनी कधीच घेतलेली नाही. पक्ष म्हणून आमचे नेतृत्व त्याबद्दलचा निर्णय घेतीलच, पण एक अधिकृत आम्ही अशा पद्धती की त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा थोडंसं गृहमंत्री म्हणून विचार करायला हवा. आरोप सिद्ध होण्याच्या आधी एखाद्याला आरोपीच म्हणून कुठेतरी घोषित करणं चुकीचं आहे असं आम्हाला वाटते. हो, यावर अधिकृत भूमिका काय असू शकते चव्हाणजी? कधीपर्यंत यावर स्पष्ट भूमिका येईल?
याबद्दल आमचे वरिष्ठ नेते उद्यापर्यंत आपली भूमिका मांडतीलच, परंतु आमची हीच भूमिका असणार आहे. नवाबाईच्या पाठीशी पक्ष म्हणून आम्ही आधी सोबत होतो, आजही सोबत आहोत. निश्चितच चव्हाणजी, धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना हे पत्र लिहिलेलं आहे. नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेणं, सामावून घेणं योग्य ठरणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना म्हटलंय. तर आम्ही नवाब मलिकांसोबत असल्याची प्रतिक्रिया आपण पाहतोय अजित पवार गटाकडनं आलेली आहे. सूरज चव्हाण यांच्याशी आपण बोलत होतो. आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी असल्याचं चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. तर कुणाला पक्षात घ्यायचा हा नेतृत्वाचा निर्णय असतो असं देखील चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे. साम टीव्हीशी बोलताना सूरज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली. आम्ही नवाब मलिक यांच्या सोबत असल्याचं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता अजित पवार यावर नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण पाहतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र देखील आपण पाहतोय. नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडलेली आहे. त्यावर आता अजित पवार नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिकांनी आपल्या गटात यावं यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडनं प्रयत्न केले जात होते आणि आज नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात पोहोचले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यालयाला देखील भेट दिली होती. त्यानंतर आता आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांचं हे पत्र आल्यामुळं नेमके आता अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं.